डॉक्टर बाबासाहेबांच्या क्रांतिकारी विचारांना मी अभिवादन करते। आज त्यांनी आयोजित कार्यक्रम घेतलेला आहे अशा आमच्या उषाताई अभयाताई ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या विजनच्या आणि वाईल्ड विजनच्या चेअरमन बोराडे मॅडम, नंतर पंजाब नॅशनल बँकचे आपले प्रमोदजी वालेला, कॅनरा बँकचे जे चेअरमन झालेले मॅनेजर होऊन गेले तसे कांबळे सर, पाटील सर, तर सर्वांचं आपण मार्गदर्शन ऐकलेलं आहे। थोडक्यात शॉर्ट आणि स्वीट मध्ये एवढंच सांगते की आपल्याला काहीतरी छोट्या काळी उद्योगधंदा करायचा आहे आणि त्या उद्योगधंदा करायच्या दृष्टिकोनातून कोणीच आपल्याला मार्गदर्शन पण शिबिर ठेवलेलं नव्हतं। सरकारच्या खूप काही योजना आहेत आणि त्या आपल्यापर्यंत पोहोचत नाही। मग कुठेतरी आबायतांना उषाताईंना वाटलं ही जी पर्यटन विभागाने आता जी आई योजना आणलेली आहे, आता नवीनच आणलेली आहे, आपल्या जे माननीय पंतप्रधानजी आहेत त्यांचं एक नारा आहे सबका साथ सबका विकास, तर त्याच्या दृष्टिकोनातून एक महाराष्ट्र स्टेटनी गव्हर्नमेंटनी आपल्याला एक योजना आणलेली आहे। आतापर्यंत सामाजिक न्याय विभागातर्फे महात्मा फुलेकडून कर्ज मिळत होतं, पण आता आपल्याला पर्यटन विभागाने कर्ज द्यायचं ठरवलेलं आहे आणि त्याचं नाव ठेवलेलं आहे आई। तर आई नाव ठेवण्याच्या मागे सुद्धा खूप मोठा त्याचा उद्देश आहे आणि आपल्याला कर्ज कसं मिळावं, आपल्याला एक शॉर्टकट मध्ये म्हणजे सांगायचं की आपले 15 लाख रुपये घ्यायचे, तर 15 लाख रुपये आपण घेऊन त्याचं काय करायचं आहे, तर त्याचं सुद्धा आपल्याला इथे हे आपल्याला छोटंसं एक हे सगळ्यांनी वाचायचं आहे। याच्यामध्ये सगळं दिलेलं आहे की तुम्हाला काय करायचंय, काय कसं करायचंय, त्यासाठी कोणते कागदपत्र लागणार। त्याच्यामध्ये इथल्या महिलांनी काय केलं की विचारला प्रश्न की माझं सिव्हिल कसं होणार आणि मी कसं चांगलं करणार, आम्ही आता म्हणजे छोटे छोटे पदार्थ विकतो त्यासाठी कसं सिव्हिल द्यायचं म्हणजे तुम्ही जे बँकेतून कर्ज पहिले घेतलेलं आहे ना ते परत आपल्याला करायचं। कोण लोन परत करतच नाही, मग त्यांचं सिव्हिल म्हणजे त्यांचं नाव खराब होऊन जातं, परत त्यांना बँक परत कर्ज देताना 10 वेळा विचार करतात। तर एक सोप्या भाषेमध्ये आपल्याला ते 15 लाखाचं कर्ज घ्यायचं आहे। आपल्याला इथे जे प्रगती पाटील सर आहेत त्यांनी 2-3 गाड्या बाहेर उभ्या केलेल्या आहेत, त्या गाड्या पाहिजे। आपल्याला कोणता उद्योगधंदा उभा करायचा ते आपल्या मनामध्ये आणायचं आहे। मग आपल्याला मुलं जर शिकलेली असतील, ग्रॅज्युएट जर झाली असतील, आता बघता तुम्ही नोकऱ्या आणि बेरोजगारी फार वाढलेली आहे, मुली पण घरात बसून आहेत, मुलं पण घरात बसून आहेत आणि बसल्या बसल्या डोकं खाजवत साधं मुलं आईचंच डोकं खाणं। मग आईला काय करू मी, आता माझा मुलाचा हेच विचार करतो, आता मी काय करू, आता मी काय करू, मग ते आईलाच विचारत राहतात। आता आम्ही काय करायचं, शिक्षण झालं, पोस्ट ग्रॅज्युएशन करतात मुलं, तर त्या मुलांना देखील मदत व्हावी। आता 15 लाखामध्ये काय मिळतं, 15 लाखामध्ये 5 लाखाची गाडी घ्यायची का 10 लाखाची घ्यायची का छोटंसं उपहारगृह सुरू करायचं। पर्यटन विभागाने हा कार्यक्रम एक योजना पुढे आणलेली आहे आणि त्यांचं ऑर्गनायझेशन त्यांच्या संलग्न झालेल्या त्या चेअरमन बोराडे मॅडमनी झालेल्या आहेत। त्या छोट्या काळी जिथे योग्य असेल तिथे महिलांना एकत्रित करून महिलांपर्यंत कशी योजना पोहोचली जाईल त्याचं काम त्या बघतात आणि त्यांच्यात संलग्न झालेले या 2 बँक आहेत, पंजाब नॅशनल बँक आणि कॅनरा बँक। तर यांच्याशी तुम्ही जेव्हा आता आपल्याला कोणतरी ते सांगून घेईल, त्याने नंबर दिला सावळे सरांनी की तुम्ही उषाताईंचं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही तयार व्हा, पहिल्यांदा तुमची शक्ती मनोधैर्य वाढवा की हे 15 लाखाचं मला लोन घ्यायचं, त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे। म्हणजे तुम्ही पहिले तयार तरी व्हा आणि तयार झाल्यानंतर तुम्ही ह्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा आणि कॉन्टॅक्ट झाल्यानंतर तुम्ही स्वतः पायावर उभं राहा। म्हणजे बाबासाहेबांनी एक म्हटलेलं होतं की ज्या देशाच्या प्रगतशील महिला असतील त्याच्यावरून कळतो की तो देश किती प्रगतशील आहे। त्याने मला बोलवलं आणि मला सगळ्या पक्षांच्या महिला दिसतात, फक्त आमच्याच पक्षाच्या नाही, तर इतर पक्षाच्या महिलांनी देखील माझं एक संभाषण हे ऐकून घेतलं
तर मला असं वाटतं की इथे आल्यानंतर तुमचा 5% तरी फायदा झाला पाहिजे. तुम्ही इथे आलेल्या लोकांशी त्यांनी आपले म्हणाले की हा कार्यक्रम संपल्यानंतर आम्ही थांबणार आहोत, तर त्यांची मी कॉन्टॅक्ट करा आणि स्वतःच्या पायावर उभं राहायची पहिल्यांदा तयारी करा. आई योजनेचा लाभ घ्या. आपण स्वतः सर्वजण आपण गृहिणी आई आहे आणि आईच्या द्वारे सर्व नाती तयार होतात. तर तुम्ही सर्वजण आई आहात, तर तुम्ही ह्याचा नक्कीच लाभ उठवाल अशी मला आशा वाटते. आणि ह्या पर्यटन विभागाने जे हे धोरण अवलंबण्याचं ठरवलेलं आहे, तर पर्यटन विभागाचं मी हार्दिक अभिनंदन करते. तर सामाजिक न्यायाच्या पाठोपाठ पर्यटन विभाग देखील आता पुढे आलेला आहे, तर त्याचं देखील स्वागत करते. नमो बुद्धाय, जय भीम. तुम्ही माझा धन्यवाद सीमाताई.